नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। महार रेजिमेंटचा 84वा वर्धापन दिन पुणे जिल्ह्यात मोठ्या थाटामाटात साजरा। 1 ऑक्टोबर 1941 रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नामुळे बेळगाव येथे पहिल्या महार रेजिमेंटची स्थापना झाली। महार सैनिक हे पराक्रमी होते। त्यांच्या स्वामीनिष्ठेची दखल ब्रिटिशांनी घेतली होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1939 साली महार रेजिमेंटसाठी प्रयत्न केले। त्यांच्या प्रयत्नामुळे बेळगाव येथे 1941 साली पहिल्या महार रेजिमेंटची स्थापना झाली। आज महार रेजिमेंटच्या एकूण 23 बटालियन आहेत। 1947 साली काश्मीर फ्रंट, 1962 चीन भारत युद्ध, 1965 आणि 1971 भारत पाक युद्ध यामध्ये महार रेजिमेंटने भाग घेतला। महार रेजिमेंटच्या वीर सैनिकांना 1 परमवीर चक्र, 4 महावीर चक्र, 29 वीरचक्र, 2 कीर्ती चक्र, 1 अशोक चक्र, 1 परमविशिष्ट पदक असे अनेक सन्मान महार रेजिमेंटच्या निरनिराळ्या बटालियनतील सैनिकांना मिळालेले आहेत। महार सैनिकांचा लढाऊ इतिहास तसा फार जुना आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात महार ही लढाऊ जात अग्रेसर होती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात 13 महार किल्ल्यांचे प्रमुख किल्लेदार होते। आज ढाले लावणाऱ्यांचे पूर्वज सैन्यात ढालीसारखे पुढे असत म्हणून त्यांना ढाले असे नाव पडले। छत्रपती शिवाजी महाराजांचा अंगरक्षक हा महार होता। जीवा म्हणून वाचला शिवा हा वाक्यप्रचार सुपरिचित आहे। पहिल्या बाजीराव पेशव्यांचे महार सैनिकांचे एक दलच होते आणि हे दल आघाडीवर जाऊन लढणाऱ्या सैनिक पथकातील असायचे। या कारणामुळे पहिला बाजीराव हे त्यांना विशेष मानाने वागवीत असे। महार सैनिक हे हिम्मतवाले, पराक्रमी आणि शत्रूवर यलगार करणारे होते। 1 जानेवारी 1818 मध्ये इंग्रज मराठ्यांच्या युद्धामध्ये पेशव्यांचा पराभव झाला। हे युद्ध कोरेगाव जिल्हा पुणे येथे झाले। ब्रिटिशांच्या सैन्यात महार सैनिक होते। या लढाईमध्ये पेशवा साम्राज्याचा अंत झाला। या लढाईमध्ये जे 22 महार सैनिक धारातीर्थी पडले त्यांची नावे कोरेगावमधील विजय स्तंभावर कोरली आहेत। ब्रिटिशांनी महू येथे महार बटालियनची स्थापना केली। तेथे सुभेदार मेजर रामजी सपकाळ शिक्षक म्हणून होते। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील होते। महूलाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला। 1892 मध्ये ही बटालियन विसर्जित करण्यात आली आणि नंतर सुभेदार मेजर रामजी सपकाळ महाराष्ट्रात दापोलीला परतले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महार बटालियनची पुनर्स्थापना व्हावी म्हणून 1939 साली तत्कालीन मुंबई इलाख्याचे गव्हर्नर यांची भेट घेतली। हिंदुस्थानच्या कमांडर इन चीफ फिलिप्स चेटवूड यांना महार रेजिमेंट निर्माण करण्याची गळ घातली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महार जातीला सैनिकी पेशामध्ये प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्नशील होते, पण त्यांना यश मिळाले ते व्हाईसरॉय लिथगोच्या संरक्षण सल्लागार समितीचे सदस्य असताना। पहिल्या महार रेजिमेंटची स्थापना 1 ऑक्टोबर 1941 ला बेळगाव येथे झाली। नंतर 1942 साली कामठी येथे आणि 1943 साली नौशेरा येथे झाली। डॉक्टर बाबासाहेबांनी महार बटालियनचं पुनर्जीवन केले असे म्हणणे उचित ठरेल, कारण महार बटालियन सुरू व्हावे म्हणून डॉक्टर आंबेडकरांचे वडील सुभेदार मेजर रामजी मालोजी सपकाळ हे प्रयत्नशील होते। त्यांच्या कार्याला सक्रिय सहाय्य करणारे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे होते। त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन पहिल्या महायुद्धाच्या काळात जून 1917 ला 111 महार बटालियन पंजाब रेजिमेंटच्या 71 बटालियनमध्ये सामील करण्यात आले। नंतर जागतिक मंदी 1929-30 मध्ये आल्यानंतर ही बटालियन विसर्जित करण्यात आली। अशा या महार रेजिमेंटची गाथा उजळत 84वा वर्धापन दिन पुणे येथील येरवडा भागामध्ये साजरा करण्यात आला। महार आला, महार आला, महार आला, जय जय जय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये आपण सगळे जाणता अग्रेसर होते ते महार होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या कार्यामध्ये किल्लेदार म्हणून 13 किल्ल्यांवरती महार सैनिक प्रमुख किल्लेदार होते। याचीही आपण विशेषत्वाने नोंद घेतली पाहिजे। असं म्हणतात की होता शिवा होता जीवा म्हणून वाचला शिवा, असाही उल्लेख सर्वत्र केला जातो।
महार रेजिमेंटच्या शौर्य जर पाहिलं तर ते छत्रपती शिवरायांपासून आज पुणे जिल्हा प्रतिनिधी विशाल अडागळे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।